तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे हे वाक्य जिथे तुम्हाला ऐकू येतं ना, तिथे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ही व्यक्ती लहानपणापासून फक्त त्याग करून सर्व्हाइव्ह झालेली आहे. हा फार महत्वाचा भाग आहे. या लोकांना समाजामध्ये, कुटुंबामध्ये फार मोठी जागा दिली जाते, पण त्याच्यात हे कोणीतरी शुष्क राहिलेली व्यक्ती आहे. खूप लहानपणी खूप मोठ्या ज्या अप्रोप्रिएट जबाबदाऱ्या नव्हत्या त्या जबाबदाऱ्या गळ्यात पडलेली व्यक्ती आहे. या व्यक्तीचं लहानपणच राहून गेलंय. हे हक्कानी कुणाकडे काही मागू शकत नाही याची भावना असणं गरजेचं. आणि आपल्याकडे तो त्याग याचं ना मग इतकं उदात्तीकरण केलं जातं. त्यागाशिवाय दुसरं काहीतरी आपण वागायचं ही कल्पनाच त्यांना कळत नाही की नाही असं कसं कोणी वागू शकतं आणि असं कसं वागायचं असतं हे कळतच नाही त्यांना. आणि याचं भाबडं उदात्तीकरण आपल्याकडे केलं गेलेलं आहे. आई वडिलांच्या जबाबदारीपायी स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घेणारे लोक आपण बघितलेत. आणि आई वडील निवांतपणे भार त्यांच्यावर टाकून बसलेली आहेत. आणि हा मुलगा किंवा मुलगी स्वतःचं नॉर्मल आयुष्य डिस्ट्रॉय करून आई वडिलांची काळजी घेतोय किंवा त्यांच्या गरजा सांभाळतोय. हे बघणारी मुलं आपण आजूबाजूला बघतो. आई वडिलांची काळजी घेऊ नये असं मी म्हणत नाहीये. ती आपली जबाबदारी आहे, त्यात काहीच शंका नाही. ती जबाबदारी स्वतःची मानून ती जबाबदारी घेणारी मुलं हा विचित्र इथं गणित आहे. मग त्या मुलाचे किंवा मुलाचा जो स्पाऊस असतो तो म्हणतो अरे तू काय चालवलंय. म्हणजे नॉर्मल माणसाला हे भयंकर अबनॉर्मल वाटतं, पण या व्यक्तीला वाटतं की अरे हे तर माझं कर्तव्य, हे तर मी केलंच पाहिजे. हे तुला समजत कसं नाही. सगळ्यांचं करायचं असतं. मी मुलांचं करतो, मी ऑफिसचं करतो, मी शेजाऱ्या पाजाऱ्यांचं करतो, मी गणपती उत्सवात. हे कार्यकर्ते जे आहेत ना, आयुष्यभर कार्यकर्ते राहणारे हे जे नारायण आहेत, अशा या नारायणी आपल्याला कायम आजूबाजूला दिसतात की ज्यांच्या लहानपणात मिठाचा खडा पडलेला आहे.